नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शंभा. 6 ते 6ची ड्युटी संपून आता दुसऱ्या ड्युटीला आलेलो आहे. दिवसभर काम करून थकवाचं जाणवत आहे. आता दुसऱ्या ड्युटीला आलोय. म्हणजे झोमॅटो पार्ट टाइम करतो हे तुम्हाला माहितीच आहे. तर आता मी 7 वाजता चालेल. 7 वाजता आता झोमॅटोची डिलिव्हरी करण्यासाठी चाललेलो आहे. हो, आज काही नवीन एक्सपिरियन्स येत आहेत ते तुम्हाला मी शेअर करेलच. ज्या एरियामध्ये जास्त ऑर्डर भेटतात तेच रायडरचं ऑफिस आहे. झोमॅटो रायडर किंवा ऑल याचे रायडर याला रिलेट करू शकतात. मग काय, मी पण त्याच एरियात येऊन थांबलो होतो. मला पहिलीच ऑर्डर सुदामा मिसळची 25 रुपयाची पडली. मग ती ऑर्डर मी ॲक्सेप्ट करून मी ऑर्डर घ्यायला चाललो आहे. मग काय, सेल्फी व्हेरिफिकेशन आलं होतं. सेल्फी व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि लगेच मी सुदामा मिसळकडे गेलो आणि पहिली ऑर्डर पिक केली. मग कस्टमरच्या लोकेशनला जाऊन कस्टमरला ती ऑर्डर दिली. तर त्या ऑर्डरचे मला भेटले होते पहिल्याच ऑर्डरचे 25 रुपये. ते मग माझ्या अकाउंटला लगेच आले. दुसरी ऑर्डर पण मला 25 रुपयाची भेटली होती. ती ऑर्डर भेटली होती फ्रोलाटोची. ती ऑर्डर पिक करून कस्टमरला नेऊन दिली. त्यानंतर ब्रेक घेऊन मी घरी गेलो. त्यानंतर डायरेक्ट मी 10 वाजता लॉग इन केलं. त्यानंतर मला 10 वाजता पहिली ऑर्डर मॅकडॉनल्डची भेटली होती. मॅकडॉनल्डची ऑर्डर घेऊन मी आता कस्टमरकडे चाललो आहे. आता लिफ्टमध्ये पाहू शकता तुम्ही. आता तेव्हा वाजले 11 वाजून गेलेत, 11:30 वाजलेत आणि ऑर्डर द्यायला लागला मी. त्यानंतर मला 56 रुपयाची ऑर्डर भेटली. ती ऑर्डर मला रायडरकडून पिक करायची होती कारण त्याच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. मित्रांनो, आता रात्रीचे 12 वाजलेले. आधी अजून जागीची झोपली होती पण आता झोपेतनं उठली आणि खेळतीये. तर आज जवळजवळ मी आज कमीच टाइम काम केलं. 7 ते 8 पहिले 1 तास केलं. त्याच्यानंतर घरी आलो, ब्रेक घेतला, जेवण केलं आणि त्यानंतर मग 10 ते 11 गेलो होतं. असं जवळजवळ 2 तास वर्किंग केलं मी आज. आज टोटल मी 4 ते 5च ऑर्डर मारल्या. तर माझे आज पैसे झालेले जवळजवळ 300 रुपये. त्यातले मला 72 रुपये इन्सेंटिव्ह आला आणि 50 रुपये एका कस्टमरने दिले. शेवटची ऑर्डर मी क्रिकेट गावला गेलो होतो आणि शेवटची ऑर्डर मला मॅकडॉनल्डची होती. तर आजचा एक्सपिरियन्स म्हणजे काय आला की मॅकडॉनल्ड्स आणि जे केकचे वाले आहेत ना, तर ते ऑर्डर लवकर देत नाही की आपल्याला तिथं भरपूर वेळ जातो, वेट करावं लागतं. त्यामुळे जास्त वेळ गेल्यामुळे आपल्या ऑर्डर पण कमी होतात. तिथं आपल्या जर एका ऑर्डरला अर्धा 1 तास गेला तर आपल्या ऑर्डर कमीच होणार ना. तर याचं रिझन काय आहे याचा काही संबंध नाही. माझं एक अंदाज असं आहे की त्यांचे पण रायडर आहेत, KFC वाल्यांचे पण रायडर आहेत आणि मॅकडॉनल्ड्स वाल्यांचे पण रायडर आहेत. तर त्यांना असं वाटत असेल, झोमॅटो असो, स्विगी असेल, यांचे रायडर आपल्याकडे नाही आले तर आपले ऑर्डर आपले रायडर जास्त ऑर्डर मारतील, असं पण एक रिझन असू शकतं. माझा अनुभव आहे KFC आणि मॅकडॉनल्ड्स बद्दल. दुसऱ्या रायडरचा काय अनुभव असेल तर त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.